श्री संत वामनभाऊ महाराज वैराग्य मूर्ती त्यांनी बाबांना सप्ताह संपल्याबरोबर गडावर येण्याची विनंती केली. गहिनीनाथ गडावर तिथे गडाच्या बांधकामासाठी बाबांनी तिथं पायाभरणी केली, पाया खोदला. आणि तेव्हा वामनभाऊ बाबांना म्हणाले, भगवान, ते भगवानही म्हणत नसत, भग्या, भगा, अरे भगा, भग्या, तुझ्या पायात लक्ष्मी आहे. तू जे काम हातात धरशील ते काम आतापर्यंत पूर्णत्वाला गेलेलं आहे, यशस्वी झालेलं आहे, अजून कुठंच अपयश आलं नाही. तू जे जे करायला घेतलंस त्या प्रत्येक कामाला यश मिळालेलं आहे. तू ज्याला हात लावशील तिथं यश आहे. म्हणून आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणायचे नेहमी, मला भगवान गडावरून मंत्रालय दिसतंय, मला भगवान गडावरून दिल्ली दिसते, मला भगवान गडावरून पंकजा दिसते. आणि जेव्हा जेव्हा ते म्हणत राहिले तेव्हा तेव्हा त्या गोष्टी होत राहिल्या. वामन भाऊंनी भगवान बाबांना मिठी मारावी आणि म्हणावं, भग्या, माझ्याकडे एवढा पैसा नाही रे बाबा. लोक मला पैसे देत नाहीत, लोक माझ्यापासून दूर पळतात. बाबांनी त्यांना सांगितलं, भाऊ, तुम्ही लोकांना गोड आणि प्रेमानं बोलत जा. तुम्ही बोलत नाहीत म्हणून लोक तुमच्यापासून दूर दूर पळतात. तुमची कडक शिस्त पाहून लोक जवळ येत नाहीत. अज्ञानी अडाणी लोक जवळ घेण्यासाठी मायेनं त्यांच्यावरून हात फिरवावा लागतो. भग्या, अरे मी लोकांच्या कल्याणाचंच करतो रे. मी असं बोलतो पण त्याच्यात त्यांचं कल्याण असतं हे त्यांना कळत नाही. माझ्याकडे अजिबात पैसा नाही. एवढा मोठा गड कसा निर्माण करायचा, हा गहिनीनाथ गड, त्या पत्र्यात राहतोय मी. बाबांनी तेव्हा सांगितलं होतं, तुम्ही काळजी करू नका बाबा. तुम्ही नेहमी म्हणता की तुझ्या पायामध्ये लक्ष्मी आहे, तुझ्या पायात लक्ष्मीचा वास आहे. तू जिथं जाशील तिथं यश आणि लक्ष्मी कमी पडत नाही. आणि हे खरं आहे. श्री संत भगवान बाबा ज्यांच्या ज्यांच्या गावात गेले, ज्यांच्या मंदिरात गेले, तिथं आज भव्य दिव्य मंदिर उभे आहेत. ज्या बैठकीत बाबा बसले, आजही तुम्ही इतिहास पहा. जवळजवळ मी 87-88 गावं फिरलोय बाबांचं चरित्र लिहिण्यासाठी. बाबा जिथं जिथं जात होते, ज्या ज्या गावी, ते चरित्र लिहिण्यासाठी फिरतोय, अजूनही फिरतोय. बाबा ज्यांच्या बैठकीत बसले ती माणसं आज कोट्याधीश आहेत. ज्या बैठकीत बसले, बाबा जिथंही जात असत, लक्ष्मी त्यांच्या सोबत असत. लक्ष्मीकांत होते ते. मला याच्यात यश येईल का रे? भाऊ, तुम्हीच म्हणता ना की तू सुरू केलेलं कुठलंही काम शेवटपर्यंत जात असतं, त्याच्यात विजय मिळत असतो. भाऊ, मी माझ्या हाताने पाया खोदून दिलाय तुम्हाला. माझ्या हाताने या गडाची जागा मोजली आणि पायाभरणीचा कार्यक्रम माझ्या हाताने होतोय. एक दिवस हा गड या भागातला सगळ्यात मोठा गड होईल. आणि आज गहिनीनाथ गड त्या भागातला सगळ्यात मोठा गड आहे. पण बाबांना ते भाग्य लाभलं नाही. पाया तर खोदला पण शिखराचं काम होईपर्यंत बाबा राहिले नाहीत. म्हणून वामन भाऊ शेवटी फार रडले. आयुष्यात न रडणारा महात्मा श्री संत भगवान बाबा गेल्यानंतर मोठमोठ्यानं रडत होता आणि 4-4 लोक त्यांना आवरीत होते. कधीच न रडणारे वामन भाऊ बाबांसाठी रडले. एक माझा हिरा गेला, मी आता कोणाकडे बघून जगू. त्यांचे फार फार जिव्हाळ्याचे संबंध होते. भगवान बाबांनी जिथे जिथे ज्या ज्या गावामध्ये, मग ते सुपे सावरगाव असेल, लोणी असेल, ज्या ज्या गावामध्ये मंदिराची मेडसांगवे असेल, जिथं जिथं जाऊन बाबांनी कार्य केलं, ती आज भव्य आणि दिव्य मंदिरं तिथं उभा राहिलेली आहेत. ज्यांच्या ज्यांच्या घरी बाबांनी 4 घास खाल्ले ती लोक आज कोट्याधीश आहेत. जे जे भगवान बाबांच्या हाताला धरून त्यांच्या वसतिगृहात शिकले, जमीन विका पण शिक्षण शिका. शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार नाही. दारोदार बैलगाडीतून
गंगा नावाच्या घोडीवरून, घटण्या नावाच्या घोड्यावरून दऱ्याखोऱ्यातल्या लोकांपर्यंत रस्ते नसताना सुद्धा दारोदार पोहोचून शिक्षणाशिवाय तुम्हाला कुठलाच तरुणोपाय नाही. माणसं हो, जमीन विका पण आधी शिक्षण शिका. आणि मला वाटतंय म्हणून दऱ्याखोऱ्यातले माणसं भगवान बाबांच्या शब्दावर कष्ट करून आणि शिक्षणाकडे लक्ष दिल्यामुळे एवढे मोठे झाले की आज लोकांना म्हणावं लागतंय, अरे कुठेही गेलो तरी प्रत्येक कार्यालयामध्ये ह्यांचे अधिकारी, हे म्हणावं लागतंय लोकांना. पण त्याच्या मागे किती कष्ट आहे. 25-25 वर्ष बापानं ऊस तोडला आणि लेकरानं रात्रंदिवस अभ्यास केला. अफाट संघर्ष करून बाबांनी दिलेला मंत्र या लोकांनी पाळला. 18 पगड जातीच्या आणि दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांचा उद्धार शिक्षणाशिवाय होणारच नाही. त्या आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि बाबांची भेट ज्यावेळी हैदराबादला झाली 1948ला, त्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्हाला जर तुमचा समाज सुधारवायचा असेल, 18 पगड जातीचा दऱ्याखोऱ्यात राहणारा टकारी, भिल्लो, हरिजन, भटक्या जमाती, हे सगळ्यांना जर तुम्हाला सुधारायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही बाबा. म्हणून तुम्ही शिक्षणाची क्रांती करा. म्हणून बाबांनी गड बांधताना सोबतच वसतिगृहही बांधलं आणि सोबतच कॉलेजही बांधलं, सोबतच शाळाही बांधली आणि दऱ्याखोऱ्यातल्या लेकरांना नेऊन आधी ज्ञानाचे डोस पाजले. आदरणीय प्रातस्मरणीय शास्त्रीजी आताही म्हणत असतात, आधी डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, उच्च शिक्षित व्हा, संतांचे संस्कार विसरू नका, शाळेचा अभ्यास कधी विसरू नका, शालेय शिक्षण एवढं घ्या, अधिकारी व्हा, कलेक्टर व्हा आणि कलेक्टर होऊन किंवा शिक्षक होऊन, प्राध्यापक होऊन मग कीर्तनाचा फेटा बांधून कीर्तनाला उभारा. मग बघा महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्र हा देश तुमची किती आदर आणि कदर करेल. भीक मागून परमार्थ करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभारून परमार्थ करा आणि मग बघा परमार्थाची गोडी, परमार्थाचा आनंद काय असतो. विठाला विठाला. श्रीच्या बाबतीत बोलतोय मी. श्री ही 6 गुण बाबांच्या ठाई होते. यश, बाबांनी जिथं हात लावी तिथं यश. विचारा मच्छिंद्र चाटेच्या आईला 1 रुपया चलत समोरून आलेल्या त्या बाबा गावात आले, ती समोरून हंडा घेऊन पाण्याचा नदीवरून येत असताना 1 रुपया टाकला होता, तसाच सांभाळून ठेवला. त्या रुपयाची पूजा केला ना, बाबाचा रुपया आहे. तेव्हापासून जे घरी श्रीमंतीला सुरुवात झाली आणि पोरं शिकायला सुरुवात झाली, देशात आणि परदेशात सुद्धा त्या मच्छिंद्र चाटेची कीर्ती आहे, ख्याती आहे. त्यांच्या शिकवणी महाराष्ट्रभर आहेत, त्यांचे क्लासेस महाराष्ट्रभर चालतात. आवाज कमी ठेवा म्हणतोय मी तुम्हाला. आणि आज केवढी मोठी भरभराट आहे. साधारण घरातली माणसं पण आज मच्छिंद्र चाटेचं नाव सामान्य नाही, अमेरिकेपर्यंत आहे. KP सोनवणे नावाच्या एक दिवस या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू झाले. ते बाबांच्या शाळेत शिकले. विचारा ज्यांना ज्यांना त्यांचा हात लागला ते किती विजयी झाले. आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन बाबांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या शिक्षणाच्या चळवळीमुळे घडले. आणि एक सामान्य पायात बूट न घालता 7वीच्या परीक्षेला 12 किलोमीटर चालणारा, नाथरा ते परळी चालून जाणारा पोरगा या देशाच्या संसदेतला 4 खात्याचा फार मोठा कॅबिनेट मंत्री होतो. आणि सगळी पुण्याई भगवान बाबांची आहे, आशीर्वाद भगवान बाबांचा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने मी एवढा मोठा झालो. सामान्य मोठा नाही मायबापू. या देशात अनेक पंतप्रधान झाले, या देशामध्ये अनेक मोठमोठे राष्ट्रपती झाले. लक्ष द्या, महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले, पण कोणाचे फोटो मंदिरात नाही लागले. पण संतांचा आशीर्वाद घेऊन राजकारणात असून संतांसारखं ज्याचं हृदय होतं, 18 पगड जातीला एकत्र करून आणि दऱ्याखोऱ्यातल्या माणसांना, सामान्य माणसांना वर आणण्यासाठी, महाराष्ट्राच्या मोठ्या व्यासपीठावर उभं करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, संघर्ष केला,
आणि हजारो लोकांचं दैवत होऊन हजारो गावच्या मंदिरामध्ये देवाच्या रांगेमध्ये लोकांनी फोटो लावावा आणि आरती करावी. अनेक लोकांनी आपल्या देवाऱ्यावर फोटो लावावा आणि आरती करावी. एवढं मोठं स्थान ज्यांच्या जीवनात मिळालं, हा एवढा मोठा विजय ज्यांच्या जीवनात मिळाला, त्याला कृपा होती श्री संत भगवान बाबांची. येश बाबा हनुमंतरायाचे भक्त होते आणि हनुमंतराय जिथे तिथे येशाला काय कमी आहे. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणानिधानं वानरानामधीशं रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि. तिथं काय कमी आहे. एक येश, नंबर 2 श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. पोरांनो, लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी माणसाने प्रयत्न करू नयेत. संतांच्या किंवा ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. लक्ष्मी ही ईश्वराच्या पायाजवळच असते. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी. नियत चांगली असावी माणसाची. लक्ष्मी त्याच्या पाठीवर असा हात ठेवून असते माग. लबाड्या करून माणूस मोठा होऊ शकत नाही. लक्ष्मी टिकत नाही. घरच्या बायकोला रोज शिव्या देऊन टीव्हीवरच्या बाया पाहून टाळ्या वाजविणाऱ्याची लक्ष्मी कधी टिकत नाही. घरात पतिव्रता पत्नी आहे, घरात पतिव्रता ह्या माझ्या बहिणी, पतिव्रता स्त्रिया असून सुद्धा तमाशातली बाई ज्याला आवडते त्याच्या घरात कधी लक्ष्मी येत नाही. हो, डोक्यावरून पदर घेऊन किती माझ्या माऊल्या पतिव्रता आहेत, तरी सुद्धा आम्हाला नटी आवडते. कशी श्री राहील घरामध्ये? राहत नाही. घरच्या स्त्रीचा ज्यावेळी आदर होतो त्यावेळीच श्री घरामध्ये येते, लक्ष्मी घरामध्ये येते. म्हणून आधी आपल्या बायकोचा आदर करायला शिका. बाबा म्हणायचे मायबापांची खूप काळजी घ्यायला शिका, पत्नीचा आदर करायला शिका संसारी माणसांनो, तर घरात लक्ष्मी टिकेल. आणि रात्रंदिवस पोरांच्या शिक्षणासाठी ध्यास करा. कुठे चांगलं शिक्षण मिळेल यासाठीच प्रयत्न करा. 25 वर्षे संसारिकांनो लक्ष द्या. श्री गीतेमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये बाबा येश आणि श्री कुठं असते? यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर. तत्र श्री विजयो भूतिर नीतिर ध्रुवा नीतिर मतीर मम. तिथे असते, तिथं लक्ष्मी असते, तिथं विजय असतो, यश असतं. आणि भगवान बाबांच्या पायात लक्ष्मी होती. याचं फार गोड आणि गोंडस उदाहरण विरोधकांनी, अहो माणसाच्या जीवनामध्ये प्रगती व्हायला सुरुवात झाली, गोड माणसं आहेत नीट आहे का बरं, प्रगती व्हायला सुरुवात झाली की गतिरोधक निर्माण होतात म्हणजे होतात. घरापासून गतिरोधक निर्माण होतात. म्हणतात कुत्र्याला गती, माणसाला प्रगती सहन होत नाही. लोग आज खुद के दुखों से ज्यादा दूसरों के सुखों से परेशान है. आज लोग खुद के दुखों से ज्यादा, स्वतःच्या दुःखाचं कुणाला पडलं नाही, दुसरा कसा सुखी झाला म्हणून लोक आज दुःखी आहेत. डॉक्टरांकडे पोट दुखायलंय म्हणून आमच्या डॉक्टरांकडे 4-5 दिवस एक महिला येत होती, माता भगिनी. परेशान झाली. की दिवशी मी गेल्यास डॉक्टर साहेबांनी विचारलं, आमचे मुंडे डॉक्टर, त्यांनी विचारलं, महाराज आत्तापर्यंतच्या आयुष्यात सर्व्हिसमध्ये मी कधी परेशान नव्हतो, पण एका बाईनं मला फार परेशान केलं. सगळ्या माझ्या मेडिकलमधल्या माझ्या अभ्यासानं सगळ्या गोळ्या दिल्यात पण तिचं पोट काही राहत नाही.
मी म्हणलं तिला एकच विचारा, कधीपासून दुखायलंय, काय खाल्ल्यापासून दुखायलंय, कुठं गेल्यापासून दुखायलंय. डॉक्टर म्हणले असं आहे का, यानं काय होईल, तुम्ही विचारा म्हणलं, फक्त औषध मी देतो. डॉक्टर ती महिला आली की तिला विचारलं, बाई सगळे औषधं दिलीत तुम्हाला, राहायला पाहिजे होतं, तुमचं पोट दुखायलंय कशानं. हो. ती म्हणली मला काय कळायलंय, कधीपासून दुखायलंय, केव्हापासून दुखायलंय, काय खाल्ल्यापासून, काय पिल्यापासून दुखायलंय. तिनं सांगितलं, हां असं विचारा की म्हणली. समोरच्या सखीनं 5 तोळ्याचा सोन्याचा हार करून गंठण करून आणलं आणि मला दाखवायला माझ्या दारात आली. तिचं गंठण बघितल्यापासून पोट दुखायले म्हणली. आता याला कुठं औषध आहे, याला कुठंच औषध नाही. आणि हे पूर्वीपासून आहे. श्री सांगतोय मी, श्री लक्ष्मी. माझ्या भावांनो, मायबापांनो, 36-37 वर्षे ज्या गडाची सेवा केली, अहोरात्र सेवा केली, गायी ओळण्यापासून सेवा केली, आल्या गेल्या सगळ्या भाविक भक्तांची रात्रंदिवस सेवा केली, ज्या श्रीसंत भगवान बाबांनी माणिक बाबांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 37-38 वर्ष ज्या नारायणगडाची सेवा केली, विस्तारानं नाही सांगणार आज, ज्या नारायणगडाची सेवा केल्यानंतर सुद्धा कुठलीही अपेक्षा न करता सेवा केली, पंढरीची वारी तिथून सुरू केली, पैठणची वारी तिथून सुरू केली. आणि सगळेच जण जर भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा जर म्हणायला लागले, माणिक बाबाही भगवान बाबा भगवान बाबाच म्हणायला लागले, गुरुच्या मुखातही भगवान बाबांचं नाव, सगळ्यांच्या ओठावर भगवान बाबांचं नाव, आणि सगळे लोक भगवान बाबांकडे आकर्षित होऊ लागले, तेव्हा सुद्धा अरे हे हा कोण, कुठून आला, याची लायकी काय, याची जात काय, माणूस शेवटी तिथं पोहोचतो. कोणताही माणूस जर एखाद्यानं फार मोठी पदवी डिग्री घेतली तर शेवटी तुमच्या मुळापर्यंत लोक पोहोचतात. तुम्ही इतकं गोड वाजवता, इतकं सुंदर वाजतो, कुठला आहे साधू, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. पण शेवटी जातीवर जातात माणसं, जात विचारतात. आणि तेव्हा सुद्धा स्वतःला उच्च समजून घेणाऱ्या समाजानं तिथून बाबांना त्या नारायणगडावरून हाकलून देण्यासाठी नाना प्रयत्न केले, मारेकरी पाठवले, रस्त्यात गाठण्याचा प्रयत्न केला. पण उपकार त्या गंगा घोडीचा 20-20 फूट जंप मारित होती ती. बाबांची गंगा नावाची घोडी, गंगूबाई घोडी म्हणायची तिला. बाबांना अनेक संकटातून तिनं वाचवलं. आजही नारायणगडावर बाबांच्या हाताने तिची समाधी आहे झालेली, बाबांच्या हाताने. मला वारीला का नेलं नाही म्हणून 3 दिवस उपवाशी राहिली आणि 3ऱ्या दिवशी तिथंच देह ठेवला. बाबा म्हणले ही म्हातारी झाल्या म्हणून तिथंच ठेवून गेले होते, पण वारीला येऊ दिले नाही म्हणून 3 दिवसानंतर तिथंच गेली. बाबा परत आले वारीतून आणि तिथं तिची समाधी बांधली, तिची अंत्यविधी करून स्वतःच्या हाताने. प्राण्यावर सुद्धा इतकं प्रेम करणारा हा महात्मा, किडा मुंगी आळीत सुद्धा ईश्वर पाहणारा हा महात्मा, कधीच जातीवाद आयुष्यामध्ये न करता 18 पगड सगळ्याच समाजांना एकत्र करून सगळ्यांना भक्तीचा मार्ग दाखवणारा एवढा मोठा महात्मा मराठवाड्याच्या आणि या इकडच्या धर्तीवर मला वाटते निर्माण झाला नाही. सगळा जर इतिहास बाबांचा तुम्ही ऐकला, सगळं जर चरित्र ऐकलं पूर्ण, खरंच सांगतो ऐका, जीवन बदलून जाणार, जीवनात परिवर्तन होणार. बाबांनी काय केलंय फक्त भगवान बाबाच्या 2-3 गोष्टीमुळे लोकांना माहीत आहेत. पण बाबांचं जर सगळा संघर्ष आणि पूर्ण जीवन जर ऐकलं महाराज, एक एक कथा ऐकताना अंगावर शहारे येतात, डोळ्यातून अश्रू येतात. एवढा विरोध झाला, एवढा विरोध झाला, लोकांनी मारेकरी पाठवून त्याच्यातूनही सही सलामत बाजूला साथही दिली लोकांनी बाबांना. पण कोणत्या लोकांनी? दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या अडाणी साधारण लोकांनी, ज्यांना समाजानं बाहेर फेकलेलं आहे, अशा लोकांनी बाबांना फार मोठी मोलाची साथ दिली. ते लोक बाबांचा जीव की प्राण होते.
बाबा म्हणाले, श्री संत भगवान बाबांनी जेव्हा हे सगळे लोक, गोरगरीब लोक काट्या कुराडी घेऊन आले, कोण बाबांना खाली उतरवतं या गडावरून हे पाहिलं, नंतर लोकांनी बाबांच्या विरोधात हैदराबादच्या कोर्टात केस टाकली. तिकडेही बाबा गेले नाहीत, लक्ष दिलं नाही. शेवटी तर असे प्रयोग झाले, महाराज काही करून याला गडावरून खाली उतरवलं पाहिजे. 1951ला बाबांची आषाढीची दिंडी गेली, हजारो भाविकांच्या संगतीमध्ये आनंद त्या दिंडीचा आणि त्या पंढरीच्या क्षेत्रामध्ये आनंद घेऊन विठोबाचं दर्शन घेऊन परत आली. आणि एकादशीचं कीर्तन झालं गडावर दुसऱ्या एकादशीला, आणि त्या दिवशी हजारो भाविक जमलेले होते. मायबाप हो, समाज, छळ करणारा समाज एक विकृत वर्ग कुठल्याही जातीत असतो. एकाच जातीचं नाव कोणी घेऊ नका, कोणत्याही जातीत असतो. तो संघर्ष भगवान बाबांना सहन करावा लागला, तो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहन करावा लागला, तो संघर्ष प्रत्येक महात्म्याला संघर्ष सहन करावा लागला, तो विरोध सहन करावा लागला. आणि तेव्हा ते सगळे लोक बाबांच्या रक्षणार्थ आले. कोण उतरतंय बाबांना खाली या गडावरून? तेव्हा बाबांनी सांगितलं, काठ्या कुराडीची गरज नाही, मी अहिंसेचा पुजारी आहे, हिंसा कधीच करायची नाही. हो, साधारण प्राण्याला सुद्धा जर त्रास होत असेल तर तो त्रास मला होत असतो, म्हणून हिंसा कोणी करायची नाही, कोणी असा प्रयत्न सुद्धा करू नका. मायबापू, ज्यांनी मला त्रास दिला त्यांचे उपकार माझ्यावर लाखो उपकार आहेत. ज्यांनी मला त्रासात साथ दिली, तुम्हा सगळ्यांचे उपकार आहेत माझ्यावर. आणि मला त्रास होत असताना जे माझ्यापासून बाजूला निघून गेले, त्यांचेही अनंत उपकार आहेत माझ्यावर. माणसाने या तीन लोकांना कधीच विसरू नये. ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला त्या माणसाला विसरू नका. ज्यांनी त्रासामध्ये आपल्याला साथ दिली त्याला कधी विसरू नका. आणि स्वतःवर संकट आल्यानंतर जे आपले मित्र म्हणून राहणारे जवळचे लोक पाठ फिरवून बाजूला निघून गेले, त्यांनाही कधी विसरू नका. श्री सांगताना मी थोडं रान धरलंय, सुरुवातीपासूनच शेवटचा प्रयत्न केला लोकांनी. बाबा काहीच नाही सापडलं कुठंच, की लोक मग चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. आणि तोच प्रसंग आणला. त्या दिवशी एकादशीला कीर्तन झालं, बाबा आराम करायला गेले. बाबांच्याच खोलीमध्ये अनेक भक्तांनी आपले संध्याकाळची विश्रांतीसाठी बाबांना विनंती केली. हे माता माऊल्या वगैरे गावागावावरून आलेले लोक त्या मोठ्या बैठकीमध्ये गडावर सगळ्यांनी विश्रांती रात्री 12च्या नंतर केली. पण हे लोक जे यात्रेला गेले नव्हते, जे पंढरीला गेले नव्हते, त्यांच्या डोक्यात थैमान चालू होतं. नजर राखली, बाबा पहाटे 4-4:30ला उठत असत, डोक्याला टापर गुंडाळत असेल असं रुमालाचं, आणि मग बहिर्दिशेला बाहेर जात असत. बाबा 4:30ला उठले आणि बाहेर गेले. तेवढ्यात या लोकांनी दबा धरून बसलेले होते, ते रात्रभर झोपलेले नव्हते 4-5 जण, आणि ते उठले आणि त्यांनी मुक्ताबाई माऊलीची तिच्या पिशवीतली चोळी काढली आणि फुटलेल्या बांगड्या गोळा केल्या आणि बाबांच्या गादीवर अंथरुणावर टाकून दिल्या. बाबा परत आले तोपर्यंत यांनी आरडाओरडा सुरू केला, अरे हा काय संत आहे का, हा काय ब्रह्मचारी आहे का, स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतो, लोकांना लुटतो, हेच काय याचं ब्रह्मचारी आहे. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन गलकान गोंधळ करायला सुरुवात केली. आता याला इथं राहण्याचा अधिकार नाही. तेवढ्यात बाबा आले. बाबाने आल्याबरोबर पाहिलं कशाचा गोंधळ चालू आहे, काय गोंधळ करताय. सांगितलं, भगवान बाबा तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही ब्रह्मचारी असू शकत नाही, तुमच्या गादीवर चुळ्या आणि बांगड्या निघतात फुटलेल्या, हे काय चालवलंय. गडाची हीच परंपरा आहे का, गुमान गडाच्या खाली उतरा, नाहीतर आम्ही ही बातमी महाराष्ट्रभर फिरू. तुम्ही ब्रह्मचारी असू शकत नाहीत. महाराज ते पाहिल्याबरोबर आणि तसं ऐकल्याबरोबर कानात तापलेलं शिसं ओतावं, सगळं आकाश फिरावं, गरगर 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 सगळं बाबा स्वतः असं फिरत होते, काही समजत नव्हतं. हजारो इंगळ्यांनी हजारो विंचवानी डसावा अंगाला, असा अंगाची लाही झाली. बाबांना चक्कर आली, मूर्छा आली, बाबा पडले. भगवान बाबा सेवेकऱ्यांनी धावत येऊन बाबांना उचललं, तोंडावर पाणी मारलं, सगळ्यांचे हात जोडले
माझ्या आईचा फक्त मला स्पर्श झालेला असेल, त्या पलीकडं कुठल्या माता माऊलीचा मला स्पर्श झालेला नाही. पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, काष्टाया पाषाणा मृतिकेच्या. नाथबाबा जसे बोलले, सगळ्या स्त्रिया मला माझ्या आईसारख्या आहेत, माझ्या बहिणीसारख्या आहेत. माझ्यावर काळ घेता. काय चुकलंय माझं? आयुष्यभर ब्रह्मचर्याचं पालन करून काय चुकलंय? मला तुम्ही का त्रास देताय? तुमच्यासाठी मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? माझी काय चूक झाली असेल? कोणीही बोलत नव्हतं, फक्त एकच भाषा करत होते लोक. तुम्हाला आता गडावर राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही गडाच्या खाली उतरा. सांगू दादा, श्रीसाठी सांगायचे मला. श्री श्री अंगावरचे कपडे फक्त एक लुंगी होती, ती लुंगी पांढरी आपली रुमालाची तेवढी गुंडाळली बाबांनी, आणि बाराबंदी होती तेवढी घातली. बाबा गडाच्या खाली उतरले. कारभारी नावाचा व्यक्ती होता, त्याला म्हणाले, माझा जागरण करून जरा तोंड थोडं चवच राहिली नाही रे, थोडी सुपारी असेल तर दे. त्यांनी सुपारी काढली. तेव्हा बाबा म्हणाले, ती अडकीतान सुपारी दे, अजून तोंड धुवायचं राहिलंय. आता तर सकाळ झाली आहे बाबा, मी खातो सुपारी, तुला पुन्हा अडकीता परत देतो. बाबा पखालडोहावर गेले. पखालडोह याचं नाव आहे नारायणगडाला, जिथून पाणी पुरवलं जात होतं, जिथं एक डोह होता, ओढा आहे, आता तलाव झालाय फार मोठा. आणि बाबा त्या डोहावर गेले. डोहाच्या बाजूला शिंदाडीचं बेट आहे, त्या बेटामध्ये जाऊन बाबा बसले, पद्मासन घातलं. बाबा विचार करू लागले, काय चुकलंय माझं? का मला लोक त्रास देत आहेत? काय घेतलंय मी कुणाचं? काय कुणाचा अपराध केलाय?